काय केला विकास? कागदापुरताच राहिलेला आहे त्यांचा विकास. कुठे निधीमध्ये भरपूर विकास केलेला आहे, पण ते मतदानापुरतं यायचे. भाजपची सत्ता परत येणार आहे आणि आमदार सुधीरदादा गाडगेळच लावू शकणार तो विषय. काही योजना आहेत त्या तळागाळात पोहोचलेल्या आहेत. घरी बसून 1500 रुपये मिळतात. महिला सक्षम झालेल्या आहेत. सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलेलो होतो SFC मॉल येथे. आणि आपल्यासोबत इथे काही नागरिक आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील नगरसेवक, त्यांच्या मनातील पक्ष कोणता आणि सांगलीमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत. काय सांगाल, सांगलीमध्ये कोणकोणती समस्या आहेत आणि कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? विकास कामं व्हायला पाहिजेत. राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आमच्या देवाभाऊनी 100 कोटीचा निधी महापालिकेसाठी दिलेला आहे. त्यातून बरीचशीच विकास कामं झालेली आहेत आणि आताही इथून पुढे विकास कामं भरपूर होतील जर भाजपची सत्ता आली तर. भाजपच का? कारण की 100 कोटी निधीमध्ये भरपूर विकास केलेला आहे. प्रत्येक प्रभागात विकास झालेला आहे. प्रत्येक प्रभागात विकास झालेला आहे. आणि दुसरं असं की जे आमचे नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या प्रभागात विकास कामं भरपूर केलेली आहेत. काय म्हणतात की भाजपच पाहिजे आणि भाजपच का? भाजप ह्यासाठी पाहिजे की भाजप तळागाळापर्यंत सर्व समाजातल्या लोकांना एकत्र करून ज्या काही समाजासाठी योजना असतील त्या पोचवायचं काम भाजपनं केलेलं आहे कार्यकर्त्यामार्फत. आणि गेले 12 वर्ष आता विद्यमान आमदार माननीय सुधीरदादा गाडगे यांच्या मार्फत शहरात म्हणा, ग्रामीण भागात म्हणा, बरेच रस्त्याची कामं, बऱ्याच लोकांना घरकुलची कामं, अशा बऱ्याच योजना माननीय मोदींच्या सरकारच्या मार्फत मिळालेले आहेत लोकांना. आणि बरेच लाभार्थी भरपूर झाले. त्याचा जे पूर्वीच्या काही लोकांना लाभ मिळत नव्हता ते आज तळागाळापर्यंत लाभ मिळायला लागला लोकांना. सांगली म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मानलं जायचं, पण आता तसं दिसत नाही. याचं कारण काय? बालेकिल्ला हा आता भाजपचा झालेला आहे सांगली. आणि पूर्वीचे कसं होतं, पूर्वीचे लोक काँग्रेसकडे मतदान करायचे पण ते मतदानापुरतंच यायचे. पण आता भाजप सरकार असं आहे की मतदान असू दे किंवा इलेक्शन असू दे नसू दे, लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. भाजपने काढलेल्या ज्या काही महायुतीने काढलेल्या सर्व काही योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का? हो, तळागाळापर्यंत सगळ्यांच्या पर्यंत पोहोचतात. काँग्रेस म्हणते आम्ही पण योजना काढल्या होत्या, त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत, मध्येच गायब होत होत्या योजना त्या. होत होत्या. हो, काय सांगाल? हे म्हणतात भाजपने विकास केलाय, खरं आहे का? खरं आहे, भाजपनं विकास केलेला आहे. त्यामुळेच भाजपची सत्ता परत येणार आहे महापालिकेसाठी. येणाऱ्या काळामध्ये सांगलीकर गट तट की विकास कामं कोणाला निवडतील? विकास कामाला निवडणार आणि भाजपची सत्ता आल्यानंतर सांगलीतला जो मूळ प्रश्न आहे तो मार्गी लावणार. सैरी नाल्याचा तो अजूनपर्यंत कुणीही लावलेला नाही आहे, तो लावण्याचा प्रयत्न करणार. भाजप लावू शकते असं वाटतं तुम्हाला? लावू शकणार की भाजप देवाभाऊच लावू शकणार आणि आमदार सुधीरदादा गाडगेळच लावू शकणार तो विषय. पण काँग्रेस म्हणते आम्ही पण सांगलीचा खूप विकास केला होता. मग इतके वर्ष सैरीनाला का तसाच राहिलेला आहे? विकास करतो म्हणून सांगितले, काय केला विकास? त्यांनी एक जाहीर सांगावं त्यांनी विकास केला म्हणून. कागदापुरताच राहिलेला आहे त्यांचा विकास. आणि भाजपनं पार तळागाळापर्यंत सगळा विकास पोहोचवलेला आहे, विकास होत राहिलेला आहे आणि इथून पुढेही राहणार, विकास चालूच राहणार. त्यासाठी भाजप सरकार पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, सांगलीकर विकास कामं निवडतील की गट तट निवडतील? विकास कामाला निवडतील. कारण की आतापर्यंत ज्या योजना आहेत, पहिला कसं व्हायचं की खात्यावरती पैसे आले तर ते पूर्ण पैसे त्या आरोग्यासाठी मिळत नव्हते. आता तसं नाहीये. जी कोण व्यक्ती असेल आजारी वगैरे ते पैसे तिथून ड्रॉप केले की इथं त्याच्या खात्यावर जातात पैसे. आणि ज्या काही योजना आहेत त्या तळागाळात पोहोचलेल्या आहेत. दुसरं असं की लाडकी बहिणी योजना आजपर्यंत घरी बसून 1500 रुपये कुठल्याही पक्षाने दिलं नव्हतं, ते आज भाजप पक्षाने आमच्या देवाभाऊनी केलेलं आहे. लाडक्या बहिणीचा काय फायदा होतो? लाडक्या बहिणीला घरी बसून कोण 1500 रुपये देणार आहे का आपल्याला? आज बाहेर ती पडली तर तिला मिळणार आहे. प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला घरी बसून 1500 रुपये मिळतात. हे एक मोठं सरकारचं काम आहे आणि आम्हाला असं वाटतंय की आताही भाजपची सत्ता येणार. बहिणी सक्षम झाल्यात, भाजप महिला सक्षम झालेल्या आहेत. तर काय वाटतं येणाऱ्या काळात महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल? भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा झेंडा लागेल. महायुतीचा झेंडा लागणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गट तट हा विषय नाही आहे. सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा इथं न्याय दिला जातो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, माननीय प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी जे असतील, सामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते आणि गटतटचं राजकारण भारतीय जनता पार्टीत होत नाही. सांगलीकर ह्यावेळी भारतीय जनता पार्टीला निवडतील का? हो, निवडणार ना, 100% निवडणार. कारण गेले 7-8 वर्ष भारतीय जनता पार्टी सरकार होतं महापालिकेत, त्यांच्यामुळे सगळा विकास झालेला आहे. झालेलं आहे. हो. येणाऱ्या काळात तुमच्याकडून महानगरपालिकेवरती तुम्ही म्हणताय म्हणून भाजपाच, पण जनतेने का भाजपाला निवडावं? जनतेने भाजपाला निवडावं कारण ज्या काही योजना होत्या, ज्या तळागाळातल्या लोकांना गरजेच्या होत्या, त्या पोचवायचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय आणि इथून पुढेही ते करत राहणार आहे. धन्यवाद दादा.